ज्या पद्धतीने एक घर उभारताना त्याला महत्त्व असतं त्याच्या पायाला, त्यानंतर त्याच्या भिंती आणि नंतर त्यावरती आपण पत्रा किंवा स्लॅब टाकतो तेव्हा त्याला महत्त्व येतं. परंतु असंच काहीच असतं एका विद्यार्थ्याचं जीवन आणि त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचा जो पाया मजबूत करण्याचं काम असतं ते केलं जातं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. आणि म्हणूनच आज आपण प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी फर्स्ट इयरचे HOD लोंढे अनिल सर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि त्यातनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ते विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरमध्ये ट्रेन करतात जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना चांगल्या प्लेसमेंट आणि त्याचसोबत एक चांगला विद्यार्थी ते कशा पद्धतीने घडवतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. येस सर, जसं की मी तुम्हाला आत्ता बोललो की फर्स्ट इयरचा विद्यार्थी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी घडवतो. आपण फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याकडे, जो की विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डायरेक्टली ते आल्यानंतर इंजिनिअरिंग त्याच्यासाठी खूप नवीन असतं, मग अशा वेळेस त्याला आपण कशा पद्धतीने घडवता? खरं तर खूप छान प्रश्न आहे आणि प्रत्येक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर कुठल्याही कॉलेजमध्ये गेलं तर ज्यावेळेला मुलं पहिल्यांदा प्रवेश घेतात बरोबर. प्रथम, त्यावेळेला ते बुजलेले असतात आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे मुलं येतात ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेली मुलं असतात. बरोबर. अगदी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून मुली येतात. बरोबर. आणि त्यांचं कल्चर वेगळं असतं बऱ्यापैकी. त्याला मुलं थोडेसे सुरुवातीला त्यांच्यामध्ये होम सिकनेस आणि थोडंसं मुलांमध्ये फिअर फॅक्टर असतं. बरोबर. परंतु इथे आल्यानंतर प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज लोणीमध्ये की आम्ही सुरुवातीपासूनच असं फ्रेंडली ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो. बरोबर. त्याच्याकरता AICTE ठरवून दिलेला इंडक्शन प्रोग्राम हा 15 दिवसाचा इंडक्शन प्रोग्राम असतो. म्हणजे डायरेक्टली सिलेबस सुरू करण्याच्या अगोदर इंडक्शन प्रोग्राम घेतला जातो मुलांसाठी, स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेतल्या, जसं जर क्राफ्ट असेल, आर्ट असेल, स्टेज डेअरिंग असेल, योगा असेल, प्राणायाम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतील. तर या पद्धतीने आपण एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर पहिल्या 15 दिवसात तयार करतो मुलांमध्ये. बरोबर. आणि त्यामुळे मुलं फॅमिलीर होतात आणि त्यांचा जो फिअर फॅक्टर किंवा बाहेरून आल्यानंतर त्यांना जो होम सिकनेस असतो तो बऱ्यापैकी निघून जातो मुलांमधून. भरपूर सारे विद्यार्थी असे असतात जे 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी असे विषय शिकतात आणि ते डायरेक्टली इंजिनिअरिंग आल्यानंतर त्यांना मॅकॅनिकल असेल किंवा त्यांना मेकॅनिक्स असेल, M1, M2 असे वेगवेगळे. आता मॅथमॅटिक्समध्ये M1 तर त्यांना फ्रेंडली असतो, पण मेकॅनिकल असेल किंवा ग्राफिक्स डिझायनिंग असेल किंवा ग्राफिक्स असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, हे विषय त्यांना नवखे असतात. मग त्यासाठी आपण त्यांना काही प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन प्रोव्हाइड करता का? सर्वात प्रथम मी इथे सांगेल की आपल्या प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरसाठी आपण जी फॅकल्टी दिली असते ना, ती मोस्ट एक्सपिरियन्स फॅकल्टी देतो. म्हणजे ॲव्हरेज एक्सपिरियन्स जो फॅकल्टीचा आहे तो मोर दॅन 15 इयर्स आहे जो फर्स्ट इयर शिकवतो. त्यामुळे त्या फॅकल्टीकडे तो एक्सपिरियन्स असल्यामुळे मुलांना कोणताही सब्जेक्ट शिकवायच्या अगोदर त्या सब्जेक्टविषयी किंवा त्या विषयाच्या संदर्भात त्यांचा फिअर घालवण्याचा प्रयत्न अगोदर फॅकल्टी केले जाते. त्याच्याकरता सिलेबस सुरू होण्याच्या अगोदर मुलांना वेगवेगळ्या लॅबमध्ये घेऊन गेलं जातं. तिथे जे इन्स्ट्रुमेंट असतील, शिकवण्याच्या अगोदर त्यांना थोडंसं इन्स्ट्रुमेंट नॉलेज दिलं जातं त्या पद्धतीने की जेणेकरून की त्यांना त्या सब्जेक्टविषयी अट्रॅक्शन निर्माण होईल किंवा तो सब्जेक्ट शिकत त्यांना आनंद निर्माण होईल. अशा आनंदायी शिक्षण देण्याचा प्रयत्न ज्या एक्सपिरियन्स स्टाफकडून तो केला जातो. आणि त्याच्यासाठी खरं तर 3 वर्षापासून आपल्या कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग फर्स्ट इयरच्या मुलांसाठी सुरू केलं आहे. म्हणजे बऱ्याचशा कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग फर्स्ट इयरच्या मुलांसाठी दिलं जात नाही, हे सेकंड इयर, थर्ड इयर ऑनवर्ड दिलं जातं. परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षापासूनच सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मुलांना थोड्याशा सहज आणि अगदी आपण बोलतो की विनासायास या गोष्टी त्यांना करता येतात. बरोबर. आता जसं तुम्ही सॉफ्ट स्किलबद्दल बोललातच, तर प्लेसमेंटच्या ओरिएंटेड आपलं काय लक्ष असतं फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये? फर्स्ट इयरच्या बाबतीत खरं तर मुलांना खूप अट्रॅक्शन असतं, कारण मुलं ज्या वेळेला ॲडमिशन घेतात त्यावेळेला पहिलं विचारतात की प्लेसमेंट काय किंवा कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू घेण्याकरता कॅम्पस इंटरव्ह्यू होतात का. तर याकरता पहिल्यांदा ज्यावेळेला मुलं येतात त्यावेळेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आमचे आहेत तर त्यांचं एक सेशन ठेवलं जातं मुलांसाठी की ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या काय काय ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात हे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत ते त्यांच्यासमोर सांगतात. आणि आणखीन प्लस ज्या मुलांचं प्लेसमेंट झालं आहे
अशा मुलांना सुद्धा आम्ही बोलवतो, काही मुलांना, आणि त्यांना सुद्धा त्यांचे जे अनुभव आहेत कॉलेज विशेष किंवा ट्रेनिंग आणि त्यांचं प्लेसमेंट झाल्यानंतर त्यांना काय मदत झाली कॉलेजकडून महाविद्यालयाकडून, हे अनुभवसुद्धा ते विद्यार्थी अगोदरचे जे प्लेस झालेले विद्यार्थी फर्स्ट इयरच्या मुलांसमोर मांडतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये खरोखर अगदी एक उत्साहाचं वातावरण तयार होतं. ओके. आणि आता आपल्याकडे जे विद्यार्थी येत आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेतात त्यामध्ये आपल्याकडे कुठल्या कुठल्या परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत प्रवरामध्ये? खरं तर आपलं ग्रामीण भागात असलेलं महाविद्यालय आहे, परंतु प्रवरेचं नाव इतकं मोठं आहे की अगदी पुण्या मुंबईपासून मुलं आपल्याकडे आहेत. बरोबर. मग लातूर असेल, उस्मानाबाद असेल, नागपूर असेल, जळगाव, धुळे, नाशिक, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्यातून, प्रत्येक कोपऱ्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथे आपल्या कॉलेजमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. आणि त्यामुळे खरोखर एक सोशियली जे एक वातावरण पाहिजे एकदम, तर ते खूप सुसंस्कृत वातावरण आपल्या महाविद्यालयामध्ये तयार होतं. व्हेरी नाईस सर. आणि आणखीन एक सर प्रश्न की आपण फर्स्ट इयरला असताना विद्यार्थ्यांना बाकीच्या संस्थेच्या तुलनेत कोणत्या वेगळ्या फॅसिलिटीज या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतोय किंवा आपण कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आपल्या विद्यार्थ्यांना देतोय? मी सुरुवातीला जे सांगितलं ना की आपण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग जे इतर महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयरसाठी दिलं जात नाही, ती तर आपली सगळ्यात महत्त्वाची युनिक गोष्ट आहे. परंतु फर्स्ट इयरच्या मुलांसाठी आपण थोडंसं त्यांना रिफ्रेश करण्याकरता रिक्रिएशनल व्हिजिट घेऊन जातो. ओके. म्हणजे फर्स्ट इयरच्या मुलांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट जरी ठेवली नाही आपण, तरी सुद्धा ते मुलं एकत्रित येण्याकरता आपण रिक्रिएशनल व्हिजिट ठेवली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या मुलांना सगळ्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीज भाग घेण्याकरता पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जातं आपण. म्हणजे ते डिबेट कॉम्पिटिशन असेल, आर्ट कॉम्पिटिशन असेल, ज्या कॉम्पिटिशन्स असतील महाविद्यालयात असतील किंवा महाविद्यालयाच्या बाहेर असतील, तर त्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याकरता मुलांना प्रोत्साहित केलं जातं. ओके. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना बऱ्यापैकी आपण वाव देतो. आणि सांगायला आवडेल की 2 वर्षापूर्वी फर्स्ट इयरच्याच मुलांनी पुण्याच्या COEP-मध्ये जे कॉम्पिटिशन झालं होतं, जे भाऊ इन्स्टिट्यूट ऑर्गनाईज करतं, त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मुलं घेऊन आले होते आपल्या कॉलेज. ओके. आणि कशा संदर्भात होती ती कॉम्पिटिशन आणि मुलांनी काय तिथे सादर केलं? मुलांचा ती कॉम्पिटिशन अशी होती की ब्लड ग्रुप जो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्लड ग्रुपचे आपलं ॲक्सिडेंट होतो आणि त्या ब्लड ग्रुपचे ब्लड आपल्याला डोनर भेटत नाही. तर या मुलांनी प्रवरा परिसरातले असा डेटा कलेक्ट केला होता की जो त्या प्रवरा परिसरामध्ये जर कुणाला ॲक्सिडेंट झाला तर त्या एका क्लिकवरती त्यांना कोण डोनर आहे हा समजेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. या प्रकारचा प्रोजेक्ट त्यांनी तिथे सादर केला होता आणि त्यांना फर्स्ट प्राइज मिळालं होतं. अरे वा. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक स्टार्टअप आयडिया काइंड ऑफ थिंग होती की जी ऑनलाईन बेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करताय. आणि नक्कीच याला हेल्थकेअरमध्ये खूप महत्त्व आहे. आणि ही विचारसरणी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये येणं म्हणजे लास्ट इयरला विद्यार्थी जाऊन जे प्रोजेक्ट करतात ते प्रोजेक्ट आज फर्स्ट इयरचे विद्यार्थी फक्त आणि फक्त प्रवरामध्येच करू शकतात हे आपल्याला दिसून येत आहे. आणखीन एक मी सांगेल की मागच्याच वर्षी की आपल्याच प्रवराची मुलं, फर्स्ट इयरची मुलं, की काश्मीरला जो IIT आहे आपलं, तर आमचे कुरकुटे सर आहेत जे तुम्ही प्रिझम फोरम म्हटलं, तर त्या अनुषंगाने त्या अंतर्गत फर्स्ट इयरची मुलं थेट IIT काश्मीरमध्ये जाऊन आले आणि त्यांना ते एक्सपोजर मिळालं. या गोष्टी ज्या प्रवरेत भेटतात ह्या युनिक आहेत. जे आपण तुम्ही मला विचारलं की वेगळं पण काय, तर हे वेगळे पण प्रवरेमध्ये आहे. व्हेरी नाईस सर. सर आता आपले जे विद्यार्थी आहेत जे आपला हा पॉडकास्ट बघताय त्यांना आपण काय सल्ला द्याल किंवा आपण त्यांना काय गायडन्स द्याल त्यांचं कॉलेज सिलेक्शनसाठी आणि त्यांच्या पुढच्या इंजिनिअरिंगच्या भविष्यासाठी? हां, मी मुलांना नेहमीच सांगतो की ब्रांच हा एक फॅक्टर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असतो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना की मला ही ब्रांच पाहिजे, मला ती ब्रांच पाहिजे. ओके. परंतु जर मुलाकडे कष्ट करण्याची क्षमता असेल तर ब्रांच मॅटर करत नाही. बरोबर. आणि प्रवरेमध्ये सगळ्या ब्रांचचं प्लेसमेंट होतंय. त्याच्यामुळे तुम्ही ब्रांचकडं लक्ष न देता त्या कॉलेजमध्ये स्टाफ आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे का, त्या बाकीच्या फॅसिलिटी आहे का, ह्या बघा. कॉलेज बघण्यापेक्षा ब्रांच बघण्यापेक्षा तुम्ही कॉलेजला जास्त महत्त्व द्या. आणि प्रवरेमध्ये नेमकं या सगळ्या गोष्टी आहेत की एक्सपिरियन्स स्टाफ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज प्रवरामध्ये सगळ्याच्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं माझं मुलांना हेच सांगणं असेल की ज्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळेला ब्रांच
तुमच्याकडे जर विद्वत्ता असेल, गुणवत्ता असेल तर ब्रांच मॅटर करत नाही आहे. कॉलेजमध्ये कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि कॉलेजमधून तुम्हाला जे ज्ञान मिळतं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही ब्रांचकडनं बघता चांगल्या कॉलेजकडे बघा. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं आणि आम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.